नमस्कार मित्रांनो. हे असं व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे मी आत्ताच दशावतार मूव्ही पाहून आलो. खूप सारे निर्माते आणि दिग्दर्शक यांनी म्हणजे आधी दशावतार फॉर्म घेऊन मूव्ही बनवल्या, चांगल्या चांगल्या फिल्म्स बनवल्या. पण मला एक तुम्हा सगळ्यांना सांगायचं आहे की खरंच दशावतार म्हणजे हेच का? माझं तर म्हणणं आहे दशावतार अजून कोणाला कळालेलंच नाहीये. म्हणजे खरंच जो दशावतार जगला, दशावतार ज्याने सोसलाय त्या नाटकात राहून, त्याला माहिती आहे की दशावतार म्हणजे काय. काय ना, जुने कलावंत होते दशावतारातले. मी पाहिलेलं माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी म्हणून सांगतोय की त्यावेळी गाड्या पण नव्हत्या त्यांना. म्हणजे त्या कंपनीच्या मालकाकडे गाडी नसायची. तेव्हा असे स्वतःच्या डोक्यावर पेटी घेऊन मोठी आपल्या सामानाची, म्हणजे मी जर राजा असेल तर राजा पेटी घेऊन स्वतः पेटी जायची, त्या गावात जायचं. त्या गावात जाऊन तो दशावतारी नाटक करायचा आणि दुसऱ्या दिवशी परत तीच पेटी घेऊन तो दुसऱ्या गावी जायचा. म्हणजे रात्री तो राजा बनायचा पण सकाळी परत हमाल बनायचा आणि परत दुसऱ्या गावात जाऊन दुसऱ्या दिवशी तो परत राजा व्हायचा. असा आहे ह्याचा खेळ. मला एक सांगा की आज आहेत कुठे दशावतारी कलाकार? कोण विचारते? कोणाला माहिती आहे? महाराष्ट्रातल्या कुठल्या कानाकोपऱ्यात जाऊन कोणाला माहिती की दशावतार हा असा एक फॉर्म आहे किंवा दशावतारी असा एक कलाकार आहे जो बिचारा रात्रभर दशावतार काम करतोय. किती मानधन मिळतं दशावतारांना? दहिकाली जे गावात उत्सव असतात कोकणामध्ये, दहिकाला, त्यामध्ये रात्री 12 वाजता नाटक सुरू होतं, ते सकाळी 6 वाजता संपतं नाटक. म्हणजे 6 तास काम करत असतात आणि मानधन किती? 500, 600. जास्तीत जास्त स्त्री कलाकार जो काम करत असेल त्याला 700 रुपये. आज 2025 ची गोष्ट करतोय मी. माझा मित्र आहे, त्यांनी मला, तो स्त्री पार्ट करतो, त्याने मला ही सांगितलेली गोष्ट आहे की लास्ट टू लास्ट 700 रुपये मानधन स्त्री पात्र कलाकार. काय जो 6 तास काम करतो, 2 तासाचं नाटक ते नेऊन 6 तासावर आणून खेचतात ते नाटक. का? कारण दहिकाला उत्सव असतो पूर्ण गावाचा, रात्रभर जागवायचं असतं लोकांना. त्या 6 तासात तो आपलं माईक लांब असतात, एवढं गरम हॅलोजनचा उजेड येत असतो, गरम होत असतं, एवढा त्यांचा मेकअप असतो, स्वतःचा मेकअप स्वतः करतात, स्वतःची साडी स्वतः नेसतात. ह्या अशा कलाकाराला सकाळी नाटक झाल्यानंतर 600 रुपये किंवा 700 रुपये मिळतात. त्यामध्ये गाडी म्हणजे स्वतःचाच खर्च घरी जाण्याचा, परत वेगळं काही नाही. कुठल्या तरी हायवेवर सोडतील, त्याच्यानंतर तिथून घरी जाण्याचा खर्च आपला. हा माझा दशावतारी कलाकार जो आहे तो काय जगतोय, काय सोसतोय, हे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात कळायला नको का? फक्त दशावतार फॉर्म घेतला, कुठली तरी गोष्ट घेतली आणि आपण दाखवली, ह्याला दशावतार नाही म्हणत ना. हा तुमच्यामध्ये म्हणत असेल, माझ्या मते नाही म्हणत. माझ्या मते की माझा दशावतारी जो कलाकार आहे तो सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे. का महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये तो काय जगतोय, काय सोसतोय, अजूनही आपली कला तो जगतो आहे, हे महाराष्ट्रापर्यंत पोहोचवणं, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणं म्हणजे खरा दशावतार. आणि माझ्या दशावतार कलेला त्या मान मिळेल. आज जेव्हा स्त्री पार्ट जेव्हा साडी नेसून जेव्हा रंगमंचावर काम करतो आणि त्याची बायको समोर जेव्हा बघत असते, तेव्हा तिला काय वाटत नसेल? जेव्हा माडकून कोणतरी शिट्ट्या वाजवत असतात तिच्या एंट्रीला, तेव्हा त्याच्या बायकोला काय वाटत असेल? त्या स्त्री पार्ट करणाऱ्या लहान स्त्री पार्ट जो करणार आहे त्याच्या लहान मुलाला काय वाटत, लहान मुलीला काय वाटत असेल की माझ्या बाबाला बघून सगळे शिट्ट्या वाजवत आहेत? जो दशावतार खरंच जगलाय ना, ज्याने दशावतारात काम केलंय, त्या माणसाला, त्या कलाकाराला जाऊन विचारा की दशावतार म्हणजे काय. तो सांगेल दशावतार म्हणजे काय. हे असं कोणालाही घेऊन, मोठमोठ्या कलाकारांना घेऊन फिल्म बनवणं म्हणजे दशावतार नाही होत ना. माझा दशावतारी कलाकार हा लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. किती जण लोक सेल्फी काढतात मला सांगा ना दशावतार लोकांबरोबर. आज एक आर्टिस्ट आला, त्याच्यावर 15 लोक इकडून तिकडून सेल्फी काढतात. दशावतारातला एक कलाकार स्टेजवर खाली उतरला, कोण सेल्फी काढतं? अरे हा काय आजचा नट आहे, उद्या नाहीये, असं आहे. स्वतः दशावतारात उभं राहून गाणं गाणं, स्वतः संगीत देणं, स्वतः गाणं गाणं, त्या स्त्रीचा आवाज काढणं, लढाई करताना दोन जेव्हा राजा एकत्र लढाई करायचा, एवढा किती घाम आलेला असतो त्यांना. आवाज शेवटच्या प्रेक्षकांपर्यंत गेला पाहिजे. कुडाळमध्ये अजूनही एका ठिकाणी कुठेतरी कंदिलावर नाटक केलं होतं. कंदील फक्त असतात ना आपले लांबन दिवे, त्याच्यावर नाटक होतं.
तीही परंपरा आहे जुनी. हे आपलं कोकणातलं जी कला आहे, म्हणजे ही कला आहे ती महाराष्ट्रापर्यंत पोहोचवायला हवी असं मला खरंच मनापासून वाटतं. मी जगलेलो आहे दशावतार. मी स्वतः दशावतार नाटकामध्ये काम केलेलं आहे लहानपणी. त्यामुळे मला माहिती आहे की काय असतं ते दशावतार, काय ती दशावताराची आरती म्हणताना जो अंगात एकदम असा सळसळतं ना रक्त, आणि असं वाटतं रंगमंचावर जाऊन कधी एकदा त्या प्रेक्षकांसमोर मी असे मोठमोठे डायलॉग बोलेन. माझं एकच म्हणणं आहे की माझ्या मातीतला कलाकार, माझ्या मातीतल्या कलाकाराचं नाव हे जर महाराष्ट्रातल्या कुठल्या तरी कानाकोपऱ्यात किंवा तिकडे औरंगाबाद किंवा सातारा सांगलीला कळालं ना कुठल्या तरी, तर मी मिळवला की माझा दशावतार कलाकार तिथपर्यंत पोहोचला. आणि तो खरा दशावतार. खरंच आवडलं असेल तर शेअर करा, नसेल आवडलं तर नका शेअर करू, पण माझ्या मातीतल्या कलाकारासाठी एक शेअर नक्की करा. धन्यवाद.